आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान, गोलंदाज उपसंपादक यादुल डांगे। लातूर। भारत सट्टा लाईव्ह। 8 लाख रुपयांच्या गांजा शेती प्रकरणातील फरार आरोपी किल्लारी पोलिसांच्या जाळ्यात। लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध लागवड व तस्करीविरुद्ध पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत किल्लारी पोलीस ठाण्याला आणखी एक उल्लेखनीय यश मिळाले आहे। सुमारे 8 लाख रुपये किमतीच्या गांजा शेती प्रकरणातील फरार आरोपीस किल्लारी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाणे गुन्हा नंबर 253/2025 कलम 8 क 20 ब इ क अंमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यात आरोपीने मौजे नांदुर्गा तांडा येथील स्वतःच्या शेतामध्ये बेकायदेशीररित्या गांजाची लागवड केली होती। पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे 80 किलो वजनाचा व अंदाजे 8 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता। दरम्यान गुप्त माहितीदारामार्फत आरोपी रामराव दगडू पवार, राहणार नांदुर्गा तांडा, तालुका औसा, जिल्हा लातूर हा नांदुर्गा परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती किल्लारी पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। त्यास अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। लातूर जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी विशेष सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने जिल्हाभर प्रभावी शोधमोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत फरार आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे। ही यशस्वी कार्यवाही पोलीस ठाणे किल्लारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस अंमलदार कृष्णा गायकवाड, दत्ता जाधव, रविशंकर करके, आकाश सरतापे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।